नमस्कार, मी डॉक्टर हर्षद जाधव, नाशिक. मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की अलायनर ट्रीटमेंट म्हणजे काय. तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला इन्फॉर्मेशन देणार आहे की अलायनर ट्रीटमेंट आपण कोणत्या पेशंट्समध्ये करू शकतो. तर अलायनर ही ट्रीटमेंट ज्या पेशंटमध्ये वरच्या आणि खालच्या दातांमध्ये कमी किंवा मध्यम किंवा जास्त प्रमाणात गॅप्स आहे त्या पेशंटमध्ये आपण अलायनर ट्रीटमेंट करू शकतो. काही पेशंट्समध्ये वरच्या आणि खालच्या दातांमध्ये बऱ्यापैकी गॅप्स असतात आणि दात पुढे पण असतात. त्या केसमध्ये काय होते की जसे जसे आपल्या दातांमध्ये गॅप्स बंद होतात तसं तसं आपले दात पण मागे येतात आणि आपल्या दाताची ठेवण एकदम छान होते. दुसरा मुद्दा, काही पेशंट्समध्ये समोरचे जे दोन दात असतात वरचे त्याच्यामध्ये एक मोठी गॅप असते, त्याला म्हणतात डायस्टेमा. तर डायस्टेमा केसेसमध्ये पण आपण अलायनर ट्रीटमेंट करू शकतो. तिसरी केस जी सांगता येईल त्याच्यामध्ये काही पेशंट्समध्ये थोड्याफार प्रमाणात वेडेवाकडे दात असतात, त्या केसेसमध्ये पण आपण अलायनर ट्रीटमेंट करता येते. चौथा मुद्दा, काही पेशंटचे दात थोडेसे पुढे असतात की म्हणजे असं म्हणता येणार नाही की ते खूप पुढे आहेत, पण जेव्हा पेशंटचे दात स्माईल करतो तेव्हा ते मोठे वाटतात किंवा थोड्याफार प्रमाणात पुढे वाटतात. अशा केसेसमध्ये आपण IPR टेक्निक वापरून ते दात मागे करू शकतो. थोडक्यात जे 4 ते 5 केसेसमध्ये आपण अलायनर ट्रीटमेंट डेफिनेटली खूप छान प्रकारे करू शकतो. तर आपल्याला ब्युटिफुल स्माईल हवी असेल किंवा आपले दाताचे सौंदर्य खूप छान करायचे असेल तर मला कॉन्टॅक्ट करा. डॉक्टर हर्षद जाधव, नाशिक. धन्यवाद.